की महालक्ष्मी आणि ज्योतिबा कॅन्सल करून डायरेक्ट आम्ही पन्हाळ्याला जायचा विचार करतो आणि कोल्हापूरमध्ये पाऊस पण खूप चालू आहे सध्या. सो पुढनं काही दिसत पण नाही आहे, पाऊस तर चालू आहे आणि कड्याकाची भूक पण खूप लागली आहे. जर मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. कोल्हापूरवरनं पन्हाळ्याकडे जाताना खूप रस्त्याचं काम खूप चालू आहे. जर कोणी येत असाल ह्या रस्त्याला तर सांभाळून, कारण चिखल झाले रस्त्यावर खूप आणि वरून पाऊस पण पडतो ना, त्यामुळे गाडी घसरण्याची खूप शक्यता आहे. सो कोणी ह्या रस्त्याने येत असाल तर एकदम सांभाळून आणि काळजीपूर्वक ह्या रस्त्यानं प्रवास करा. तर आज कडाक्याची भूक लागली आणि एका ठिकाणी थांबून आम्ही जेवण करायचा विचार करतो. आता आम्ही घेतलो आहे चिकन थाळी. भूक खूप लागली आहे. बघता बघता आम्ही गाठलो पन्हाळा. पन्हाळ्यावर एंट्री करताच धुकं सगळं संपूर्ण बाजूला गेलेलं आणि दृश्य मात्र खूप भयंकर आणि विहंगम दिसत होता. खूप चांगला दृश्य होता. जसं आम्ही पन्हाळ्यामध्ये एंट्री केलो तसं समोरच आपल्याला वीर शिवा काशीद यांचा पुतळा पाहण्यास मिळतो. मग इथून आतमध्ये आम्ही डायरेक्ट आतमध्ये एंट्री केलो. समोर येताच आम्हाला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पण मूर्ती पाहायला मिळाला. इथून आम्ही थेट सज्जाकोटेकडे निघालो आहे. इथं पाऊस खूप असल्यामुळं आम्हाला